दिवसभर असा पाऊस चालू होता जी ताई, काही विचारू नका. मला असं वाटलं बाई मी घरी कधी येईन आणि कशी येईन बाई. एकटं का नाही हे पूजा ताई आली नाही. तिकडून याच्या वेळेस तरी सोबत राहीन म्हटलं, येईन म्हटलं पाण्या पावसाची माझ्यासोबत. पण ते आलीच नाही जी आज कामावर. रोज सुट्ट्या मारते, रोज सुट्ट्या मारून राहिली ते. 8 दिवस झाले तर. आणि ते वाली मॅडम अशी चिडून आहे का नाही, आता तिला नाही का कामाची जरूरत आहे पोरीची. त्याच्यामुळे तिला ठेवते ते, नाही तर तिनं कधीच काढून टाकलं असतं त्या मॅडमनं. हो का? म्हणजे बदमाश आहे मग ती वाली मॅडम तर? नाही ताई, बदमाश नाही आहे. ते लय समजून घेते बाहेरले लेडीजले, कारण की ते एक लेडीजच आहे ना. लय समजून घेते, लय चांगली आहे ते. पण का नाही रोज 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 असे काही काही बहाणे सांगत तर तिले खरं वाटन का? म्हणून का नाही ते वाली का नाही इले काढणारच होती. पण आता सध्याच का नाही तिले जरूरत आहे का नाही, त्याच्यामुळे का नाही तिनं काढलं नाही. इले काही दिवसानं पूजा ताईले पाहिजे काढूनच टाकन ते. अशी वागन ते, अशी सुट्ट्या मारन तर. नाही ते बरोबर आहे म्हणा, एवढ्याला सुट्ट्या गिट्ट्या मारायला तर पाहिजे नाही. आता काम करून राहिली तर मग आणि आली होती ना ते आपल्या घरी आली होती. मला म्हणते शेताचं काही घेणं देणं नाही, मला तुमच्यासोबत काम आहे म्हणते मोले, अशी म्हणत होती बाई पूजा. घरी आली होती पूजा ताई, काय म्हणे? मले काही म्हणे का? बोलत असन मले, थांबत नाही काही नाही. आता हिच्याच्यानं मग मी शिवा खाऊ का जी? खाले म्हणून मी थांबत नाही तिले. नाही नाही, त्याविषयी तसं गिसं काही म्हणलं नाही तिनं. मला म्हणे भांडेवाली तुमच्या घरी लावली आहे ना, तर मला तिचा नंबर पाहिजे म्हणे. किती घेते काय घेते अशी विचारत होती ते मले. मग देऊन दिला बाई नंबर तिले. माई सासू म्हणे आता करत नाही म्हणे काम पहिलच्या सारखी, तर म्हणे देतो म्हणे लावून. तर दोघी मिळून आता स्वयंपाक एक टाइम माई सासू करत जाईन म्हणे, एक टाइम मी करत जाईन म्हणे स्वयंपाक. असं करा लागन म्हणे मले. नाही तर माझ्या नवरा मायाला काम बंद करते म्हणे आता, आणि मी काही घरी राहत नाही म्हणे, मला गमतच नाही म्हणे घरी इथं. दे ना म्हणा लावून तर मग भांडेवाली कपडेवाली दे म्हणा, चांगली गोष्ट आहे ना. तशी बी मी आता काही नाही त्या दुकानात जास्त राहणार नाही. मायावाल्या गाडीवर येते त्यावाल्या ताई, पण आता मीच नाही राहणार आहे जास्त दिवस त्या दुकानात. आम्ही काऊन बापा सोडून राहिली काय तू? काम सोडून राहिली तू? हो सीता, काम सोडून राहिली काय हो? नाही जी ताई, काम नाही सोडून राहिली मी. माझी मैत्रीण आहे तेवाली कॉस्मेटिकच्या मोठ्या दुकानात का नाही काम करते. चांगलं मोठं शॉप आहे मस्त, तिथं काम करते. तर आता तिचं लग्न जुडलं का नाही, तर थेवाली मुंबईचा पोरगा आहे, चांगला आहे पोरगा, मोठ्या कंपनीत आहे. तर तिथं जाणार ना ते. लग्न झाल्यावर तिथं शिफ्ट नाही होईन का नवऱ्याच्या तिथं? ठीक आहे नाही, त्या ज्या शॉपमध्ये काम करते का नाही तिथं मला लावून देणार आहे. तिले का तिथं 25,000 रुपये भेटते ताई. तर मला म्हणे कम से कम तुले 20-21 तर भेटन म्हणे. तू आता नवीन आहे तर मी जुनी आहे म्हणे आता, तर मी सोडल्यावर म्हणे त्याला जरूरत आहेस. आता मी तुले काम समजावून देईन म्हणे, आणि तू कर्ज म्हणे मग वाढता वाढता वाढवण म्हणे तुले बी म्हणे 25 पर्यंत. काहीच काम नाही आहे म्हणे, सिंपल काम आहे म्हणे. काम काहीच नाही आहे म्हणते. 25,000 रुपये दे तिले पगार, आणि तुले 20,000 रुपये देतो म्हणते, लावून देतो म्हणते. पाहिजे बाप्पा बरोबर. कोणतं काम आहे होते तर कॉस्मेटिकचं? कायचं कॉस्मेटिक होय वा? ते मेकअपचं होय का मेकअपचं? हो ना ताई, मेकअपचं सोय कॉस्मेटिकचं. अजी काम म्हणजे कसं, मेकअप लावून दाखवा लागते गिरायकाले. आले गेले ना तर आपल्याला मेकअप लावून राहा लागते, त्याला का नाही दाखवा लागते कसं काय. ते ओरिजिनल ब्रँड आहे का नाही, तर तिथं लय राहते, म्हणजे ते हे गिराईक लय राहते म्हणते तिथं. तर आपल्याला का नाही मेकअप आपल्या चेहऱ्यावर पूर्ण असं लावून दाखवा लागते त्याले, म्हणजे त्याने मग समजते ना. तर त्याचे 25,000 रुपये देते म्हणते, फक्त मेकअप लावायचेच, बाकी काही नाही. तर ते म्हणे मी तुला शिकून देईन म्हणे, आणि तुला सांगेन म्हणे कसं आहे. तर मी म्हटलं बरं आहे ना बाई, म्हटलं मग 20 दिला तरी चालते म्हटलं मले. बाई नुसतं चेहऱ्याला थोपाले 20,000 रुपये बापा बापा, मस्त आहे ना मग. चांगलं आहे ना, काम नाही ना, धाम नाही कोणतं, बरं आहे. कधी आहे मग, कधी जाणार आहे मग तू तिकडं? अजून नेलं नाही तिनं मले. नेणार आहे भेटाले, 2-4 दिवसात नेतो म्हणते भेटाले मले. गरीबाची सायजी माई मैत्रीण ते, तिच्या स्वतःच्या भरशावरच लग्न करून राहिली. तर पुढल्या महिन्यात आहे तिचं लग्न, पुढल्या महिन्यात. त्याच्यामुळे का नाही ते करतो म्हणते, तिच्या भरशावरच लग्न होत आहे का नाही, त्याच्यामुळे अजून करतो म्हणे. माय बाई हो का? नाही चांगली असं ना बाई, म्हणून तर तुला लावून देऊन राहिली ना. नाही तर आजकालच्या कोणत्या मैत्रिणी एवढ्या चांगल्या राहते का बाई? पाहिजे मग हिची तर आपतच आहे ना चांगली. मग आपल्या पूजाची जायची, आणि तेच सोबत फुगून राहते, नेलं नाही म्हणून 2-3 दिवस थांबली नाही म्हणून. हो ना, म्हणून बोलल्या नाही बोलल्या म्हणून मी टेन्शनच नाही घेतलं. पूजा ताईचं बोलशील तर बोल म्हटलं, नाही बोलशील तर नको बोलू. हो ते बरोबर आहे.
काढले ना गोष्टीच करत आहे आपण. उद्या मस्त याची आमटी बनवतो. काही ना आणले असं ह्या शेंगा आहे का नाही? मस्त आहे शेंगा, भाजी मस्त होती याची. शेंगा तोडायला गेल्या होत्या ना आई, त्याही ना सांगल्या शेंगा गिंगा म्हणे काढून घे म्हणे, उद्या भाजी बनवतो म्हणे. चला मग पटपट काढू आणि झोपून जाऊ. जेवण खाऊन आपले काम धाम तर झालेच आहे आता. चला. काय बोलले तुम्ही मले? तुमच्या आईले पोळ्या टाकायला लावा म्हटलं तर कालही बोलले, आजही बोलून राहिले मलेस. तुमची आई बोलते ते नाही दिसत का तुम्हाला? किती बोलून राहिली तुमची आई. सकाळी किती बोलली मले माहित आहे का तुम्हाला? पटत असन तर नाही तर अलग राय म्हणे मले. माई आई अशी बोलली तुले? अलग राय म्हणलं माई ना. खोटी नको बोलू पूजा, खरं खरं सांग. माई आई अशी बनूच शकत नाही, म्हणूच शकत नाही माई आई अशी. तुमच्या आईवर लय विश्वास आहे तुमचा, आहे का नाही अरुणजी? म्हणजे तुमची आई लयच गरीब आहे असे समजता का तुम्ही? आज सकाळी किती बोलल्या त्या मले. मी चुपचापच होती, मी काही एवढं म्हटलंय नाही, फक्त थोडीशी भाजी बनवा म्हटलं मी. एवढं म्हटलं तर त्या मला किती बोलल्या. त्या नवऱ्याचं त्याकडून होत नाही का, पोराचं होत नाही का, आणि एवढंच तर असं आम्हाला उपाशी ठेवत जा, नको करू देत जाऊ. किती बोलले रंगारंगाचं मला बोलाले. म्हणे तू अलग राय म्हणे, नवऱ्याला गेलं अलग राय म्हणे. चला बरं तुम्हाला विचारून देतो तुमच्या आईले. चला. हो माईवर मला विश्वास आहे, हाय मला माईवर विश्वास. माई आई अशी बोलूच शकत नाही, मला माहित आहे ना. माई आई अशी बोलत नाही म्हणून बोलत नाही माई आई. बोलत नाही ना तुमची आई अशी? मग चला विचारा तुमच्या आईच्या समोर विचारा. तुम्हाला बायकोचं खोटं वाटते का नाही? तुमच्या माईच्या समोर तो विचारून देतो ना मी. चला ना. तुम्हाला असं वाटते ना मी खोटी बोलत आहे म्हणून? माई आई अशी म्हणूच शकत नाही. चाल बरं, ये बरं बाहेर. ये आई बाहेरच बसून आहे. चाल ये. पूजा लवकर बाहेर ये, तू लवकर ये. आई इकडे ये, तू इकडे ये. पूजा लवकर ये. माई आई म्हणलं म्हणतं तुला माई ना असं, ये लवकर. कधी येते बाई हा माणूस? जेवण खाऊन करायचा, काही करायचं तर तिकडे जाऊन बसते बाई माणसं आहेत. आता पाण्याचे थेंबही लागले, कधी येऊन पडन हा पाऊस तर काही सांगता येते का? उद्यापासून घरच्या वावरात जा लागन, नाही तर कोणाच्या निंदा पिंदाला जात जा लागन बाई. आज आले कधी येते ना कधी नाही तर जेवला खावला आणि झोपलं तर बरं होते. या आले मार वाट पाहत लागते नुसतं. वाढून द्यावं म्हणते, मग वाढून द्यावं चंदे, वाढून द्यावं चंदे करते. मग काय झालं चंदा? कोणाची वाट पाहून राहिली? पोरगा तर ते आता अलग राहते हो बाई चंदा. नाही निर्मलाबाई, माणसाची वाट पाहून राहिली मी, रोशनीच्या बाबाची नाही काय हो. जे माणसात जाऊन बसते बाई तर याचं नाव नाही. आणि मग मला झोप लागली गिगली, एक तर गोळी घ्या लागते, तब्येत बरोबर नाही वाटत आहे. झोपली गिपली तर मग आवाज देते, चंदे देवा, आई चंदे देवा, जेवण देवा असे करते. मग हाताने घेतही नाही घ्याले. म्हणून म्हटलं जेवण दिलं, यायचं जेवण झालं का मग मी झोपतो म्हटलं गोळी घेऊन. सारेच माणसं बसलेले आहे तिथं. सूरजचे बाबाही बसले त्या टपरीवर. बसू दे ना, काय झालं, बसले तर जाऊ दे ना, बसू दे ना. तुझे जेवण झालंच नाही का? जेवण करून घे ना, गोळी घेऊन घे, झोपून जाय. एखादी दिवस घेते माणसं, एवढं काही नाही, आवाजच नाही द्यायचा. काय हो तू आवाज नाही द्यायचा म्हणतं, हलू हलू उठवते माय, काय करत? म्हणून तर म्हटलं थांबू नये, जेवण व्हायचं आहे हो मायवाला, जेवतो म्हटलं दोघे जण. एकटं जीवशा नाही वाटत ना. आता पोरग बारग होतं तर काही वाटे नाही जेवाले. आता एकटं जीवशा नाही वाटत. तू कुठे चालली व एवढ्या रात्री? ते झालं का जेवण? झालं हो माय, जेवण गिवण झालं. आता ह्या अनिताच्या घरी जातो म्हटलं. ते राणीचं तिच्या बापाच्या कानावर टाकायचं आहे ना अनिलच्या, म्हणून जातो म्हटलं. आता आरामशीर बसतो, थोडीशी तिची तब्येत मब्येत पाहतो आणि सांगतो म्हटलं तिच्या बापाले. राहू दे ना माय, कायले सांगतो व, अगो झगडे लागन त्याच्या घरात. राहू दे माय, तर पोरी सोबत ह्याकडेच बोलते होते वाली राणी. एकदमच करते बाप्पा कराले. नाही व, काऊन जंगल कॅम्पिंग मध्ये गेलो होतो तर अंता का म्हणे, सांग म्हणे ना तू, सांग म्हणे, त्याच्याशिवाय ते सुधारणारच नाही म्हणे. बापाच्या शाना सुधरण म्हणे ते. लयच करते ना होते. लय करायला हिम्मत लय वाढली तिची राणीची. इकडे नाही सुधी, तिकडे नाही सुधी, मग लयच हिम्मत वाढली. तिला असं वाटते मला म्हणणार बोलणार कोणी आहे नाही. त्या अंताले तर काही एवढी ऐकत नाही. ऐकाले तरी लय बोलते बाई ते अंता. सांगतो तिच्या बापाजवळ, सांगतोच मी आता. काय बाप्पा मग नाही बरोबर की आहे म्हणा तू येवाला. तिचा बापच तिले सुधरू शकते. बापाले भेटे ते राणी, बापाले भेटे सुधरू शकते तिचा बाप की. तिच्या बापाले माहीतच नाही ना वा. माहीत असतं ना तर सुरुवातीला अंतानं सांगितलं असतं ना, एवढ्या भारती पोरगी वागली नसती. आता अंताले असं वाटलं काय बा बापापर्यंत गोष्ट न्यायची. पहिलेच तो अनिल बोले नाही का नाही तिच्यासोबत. अजून राग करण बा, अजून बोलन, अजून येऊ नाही देणार घरी, असं वाटलं तिले. आता शेवटी ते मायच होय ना. पण तिले काय माहित होतं पोरगी एवढी डोक्यावर
बाई म्हणे माई हिंमत आहे नाही सांगायची, मी काही सांगत नाही म्हणे. म्हणे शिवा देन म्हणे, तूच ये म्हणे सांग म्हणे. मायावाले नवऱ्याले अशी म्हणे बाई अंता. म्हणून चालली सांगाले तिच्या बापाले, देतोच सांगून. आता यावेळेस तर ऐकत नाही बाई कोणाचं. चक्रा मारे म्हणते ना माया घरपर्यंत, 2-3 वेळा आली म्हणते ना. रोशनी सांगे ना मला भेटाले. माय बाई हो का हो? म्हणजे तुले कायले भेटून राहिली म्हणे ते? म्हणत असं सांगू नका काकू, मी आता असं करतो, मी आता तसं करतो. नेहमीच घरानं नाही का तिचं वालं. मायले किती वेळा म्हटलं, तिच्या भावाले किती वेळा म्हटलं तिनं, मी आता अशी वागणार नाही. लागेशिव राहुल नाही का एवढा टेटर आहे? किती टेटर आहे बाई ते राहुल. तरी पण बहिणीसाठी त्यानं का नाही त्यावाल्या आपल्या दाजीच्या पाया पडल्या त्या सागरच्या, तिथे त्याच्या भाऊजीच्या. न्या माया बहिणीले करून तरी इले लाज नाही बाई ह्या राणीले. ताई उठून पळून आली इथंच. तिच्या नवऱ्यानं आणून दिलं. उठून पळत नाही आली, ते तिच्या नवऱ्यानं आणून दिलं. नवऱ्यानं आणून दिलं मन का उठून पळत आली मन? काही मन गोष्ट एकच ना. थोय तरसला असं नाही इले. तरस आले म्हणून म्हटलं सांगतो तिच्या बापाले. जागेवर यंते संसारात नाही तर काही फायदा नाही बाई. इकडून नाही जाईन ना तिकडून नाही जाईन. आता करण मायरा मी सांगतो तिच्या बापा देत, पण समोर तिच्याच फायद्याचा आहे ना. तू काय मी तसं बी माय माणूस काही आहे नाही बाई घरी. कधी येते कधी नाही. चल मी बी बोरच होऊन राहिली. चल ना चालशील तर चल. चल सर्वेले माहीतच आहे तसंही बी तिचं वालं. चल पाय जो अंधार आहे व पाय, मी नाही बी मोबाईल आणला नाही सोबत. चल तिकडून बरोबर चल. आई आई इकडे वा. आई आई काय झालं रे? काऊन एवढा चिल्लावून राहिला? मला एवढ्या जोरात आवाज देऊन राहिला? काय झालं? इकडे वा आता. इकडे इकडे पूजा तिकडे काही लपून राहिली. इकडे इकडे वा लवकर बाहेर ये आता. तू या समोर विचारून देतो आईले. इकडे विचार ना. मी काय लपून राहिली? मी लपून गिपून नाही राहिली होती. विचार ना. विचारा काजी. तुम्ही म्हणलं नाही का मला त्या नवऱ्याला घेऊन अलग राय म्हणून? म्हणलं नाही का तुम्ही? सांगा मग यायले सांगा. हो आई तुला असं म्हणलं इले म्हणलं अलग राय म्हणून? नवऱ्याला घेऊन अलग राय असं म्हणलं काय तुला? खरं सांग मध्ये म्हणलं का नाही म्हणलं? बाबू अरुण म्हणलं मी ना. म्हणलं बाबू म्हणलं मी आहे ना. माहित आहे का खोटी बोलत नाही. तुले माहित आहे चांगल्या तरे ना. मी ना म्हणलं बाबू. आणि या गोष्टीचा मला काही भेव नाही. तुले आता मी तिलेच म्हणलं, आता तुलेही म्हणतो बाबू. तुले अलग राहायचं आहे का बायकोले घेऊन? तर आहे मा अंजना राहू दे ना. काय गोष्ट वाढवून राहिली तू. राहू दे सोडून जाऊ दे. नाही आता थांबा तुम्ही आता. नाही लय झालं हिचं वालं. माया तर मान करतच नाही, पण सासऱ्याचा आहे करत नाही. हे बोलू दे ना त्याच्यासोबत. काय म्हणणं आहे त्याचं वालं मला पाहू द्या. बाबू त्या बायकोले नाही का आमचं करायला लेट लागते बाबू. करणं नाही होत मा तिच्याकडून. आता मी तर काही अशी आहेच नाही सासू. का बसूनच राहीन, काही कामच नाही करीन. किती वर केली रे बाबू त्याल्या बायकोची मी. पण तुझ्या बायकोनं निव्वय सर्व काही माया सांगावर पाहिलं. पहिले थोडंफार करू तरी रागे. आता तर बापा सर्वच्या सर्व मलेच करा लागते. होते का रे बाबू? तू तरी सांग बरं. माया हड्ड्या आता कमजोर होऊन राहिल्या. होते का मायाकडून? म्हणून म्हणलं बापा मी तिले. आता तुलेही म्हणतो बाबू. तुझीवाली बायको काही आमचं करत नाही बाबू. म्हणून का नाही अलगच राहा. काय रोजचे रोज झगडे न हे न ते चालू घरात. बिनफालतू. तुम्ही अलग राहा सुखानं, आम्ही अलग राहतो सुखानं. दुसऱ्याचा मान नाही तिले. आम्ही असं वागलो नाही बा कधीच नाही वागलो असं. सासऱ्याचा मान तरी आहे का इले? बरं माय सोडून देणं. आता मी तिकडं गेली 8-10 दिवस, ते एक तरी वेळेस वाढून दिलं का तुझ्या बापाले? विचार बरं. स्वतः हातानं घेऊन खाय म्हणते तुझ्या बाप सांगते मले. विचारलंय नाही तुझ्या बायकोनं जेवले का बाबा, का जेवता का काही काहीच नाही म्हणते. काय फायदा आहे रे मग? बाई घरात असून काही फायदा आहे का? मी म्हटलं बाई हाय बाई सून. देते माया नवऱ्याले. सासऱ्याचं करण निदान टाट वाढून द्यान म्हटलं. मग सांग बरं आता काय फायदा आहे का मग? आई असं नको बोलू. पहिलेच मी तुमच्यापासून दूर राहून लय मोठी गलती केली. आणि आता असं म्हणतं का लोक तरी काय म्हणन मला अलग राहील मी तर. नाही अलग तर मी कसंच राहत नाही वाई. अलग नाही राहत. राहिली गोष्ट हिचं काम करायचं तर ते काम करते. तिचं काम सोडून देतो मी. काम बंद करायला लावतो तिचं. आईले काम बंद करायला लावतो बाबू तू. अजून ते पोरगी आम्हाला दोष दे. राहू दे तुम्ही अलगच राहीना मा. अलग राहीना. भांडण टंटण नाही पाहिजे. कारण की आम्ही भांडणं करणारे लोक नाही होय. तुला माहित आहे ना त्या मायचा स्वभाव ना माया स्वभाव.
रोजची किटकिट आम्हाला जमत नाही बाबू. त्या दिवशी रात्री आलो बाबू आम्ही 1-1:30 वाजता घरी. दुसऱ्या दिवशी झोप होती माझ्या डोळ्यावर. आम्हाला उठवासाठी काय काय नाही केलं रे हिनं. भांडेस काय वाजवे तर भांडेस काय दन्नरप्प त्या पोट्ट्याले मारणं, जोरा जोरात कल्ला करणं. कसं उठवायचं बाईले माय सासूले. हे होय का रे पद्धत रे तुझ्या बायकोची. म्हणजे घरी आरामही नाही करू द्यायचा. हे विचार नाही केला का कशी आहे बा माई सासू. एक शब्द तरी विचारला का आली मी तर. का आई तुमची तब्येत कशी आहे कशी नाही, कसं वाटलं तुम्हाला तिथं जाऊन. आली तवांची पाहून राहिली फुगाडा. काय फायदा रे त्या बायकोले जेव्हा जिवाडाच नाही आमचा तर. तू बिलकुल कुठे गेली हे अंदर गेली वाटते. गेली ना अंदर ते. आता कोण नाही बोलली माय समोर. आता माय काही चुकलं असतं तर मला बोलायला पाहिजे होतं ना तिनं. काऊन गेली बा अंदर ते. तो काय ना आम्हाला नाही म्हणलं पाहिजे. अरुण कसं बरं नाही वाटत ना रे बाबा. मी म्हणतो झगडे नाही झाले पाहिजे म्हणून मी वर कामं करो. जाऊ दे बा मायच्या घरी तिले सुख नाही भेटलं बरोबर. जाऊ दे बा म्हटलं 2 कामं करावं बरं. असंच नाही ना अरुण का मी तिच्याच भरशावर पाहतो बा म्हणून हातपाय हलवतं ना बाबू मी बी. पण निवय मायावरच पाहते ना बाबू ते. कसं करू रे मी तू सांग बरं. टेन्शन नको घेऊ आई, बिलकुल टेन्शन नको घेऊ. तिचं काम बंद करतो ना मी करतो ना तिचं काम बंद. तू कायले टेन्शन घेतो. आणि तरी नाही ऐकली ना तर ते जाईन तिच्या मायच्या घरी. तिला वाटते ना जिकडं जाईन तिकडं जाईन. नाही बाबू आमच्याच्यानं तू टाटाटून नाही झाली पाहिजे. लेकरू आहे लहान बाबू तुले अरुण. त्याच्यापेक्षा अलग राहीन तिला घेऊन. काय रे बाप्पा अलग राहीन तिला घेऊन. बाबा अलग राहून काय फायदा नाही. मी नसतील डोक्यावर बसवलं तुम्हाला सांगतो मी. अलगही राहिलं ना तर ते काम करणार. आणि मी ती तसा होतो का नाही दोघे जाऊ ना ड्युटीवर तर मी करू लागू तिले. आता ठेवाली का नाही तसंच पाहिजे. बरं तिथं मजबुरी होती दोघांनी करावंच लागे काम. तिथं वेगळं होतं पण इथं काही गरज नाही ना. इथं मायवालं चांगलं काम चालू आहे. आता वावराचंही आता मी हातभार लावतो तू मला थोडस. मग तिचं काही काम करायची काही गरजच नाहीये. तिनं घर सांभाळायला पाहिजे सर्व काही. आता तिची इच्छा होती जॉब करायची तर कर बाई म्हणलं. कोणाला माहित होतं काही अशीच करण म्हणून. तुम्ही का नाही शांत राहा बाबा आई. तुम्ही शांत राहा. मी का नाही तिचं पाहतो काय आहे जॉब काय नाही कशी काय करते तर. करा नाही ना तर ते बरोबर पाहिजे. तुम्ही टेन्शन नका घेऊ. पूजा काय म्हणून राहिले तुम्ही आता मध्ये. काय म्हणून राहिले. अशी गोष्ट आहे मग अनिल. राणीची तुझ्या राणीची त्या पोरीची अशी गोष्ट आहे. मग सासू सासऱ्याच्या तिथं नाही होती ते. तिकडून का नाही नवऱ्याने इकडे आणून दिलं. सासू सासऱ्याच्या घरी नाही आहे. लय राग करते तिचे. तिच्या सासू सासरे लय राग करते हिचावाला. मग काय करतं. पहिलेपासूनच हे वाली पोरगी ना चांगली राहत नाही आहे. आणि पहिलं लेकरू जे आहे का नाही हिचं वालं राणीचं ते वाली हिच्याच कारणानं हे झालं. हिची मस्ती हिच्या सांगत आली राणीची. नवरा बरा आहे त्या जवाई तिनं तिच्या मतानं केला. पण चांगला जवाई आहे तो. हिच्या मतामतानं ऐकते बिचारा. आणि हे त्याला घुमाव करते. चांगला पोरगा भेटला तर सारखी सुधी राहत नाही. तिला असं वाटते का नाही माया नवरा माया सोबतच आहे. काही केलं ना मी तरी माया सोबतच राहणार तो असं वाटते इले. पण एक जण मानवत नाही त्या पोरीले. सासू सासरे येऊ नाही देऊन राहिले इले. काऊन इथं आहे तर इथं त्याच्यामुळेच आहे. सासू सासरे एकही उभे नाही करत आता इले. निर्मलाबाई आतापर्यंत सांगितलं काऊन नाही. मी म्हटलं तिच्या मतानं केलं. चांगली वागत असं म्हटलं चांगली राहते म्हटलं हे पोरगी. जाऊ दे म्हणलं आता. म्हणून मी बोलतो तिच्यासोबत. हिनं असं कांड करून ठेवले का. तिकडे नाही हे केली का. आणू बोलून आण तिने बोलव तिने बाहेर बोलव. तिने घराच्या बाहेर हाकलतो. हे पाहिजेच नाही मला राणी बिलकुल पाहिजेच नाही इथं. अहो राहुलची बाबा ते झोपली आहे. गोळ्या घेतल्या तिनं आणि झोपली आहे. एक तर ते आहे हे गरोदर. आता तिले 2 महिने झाले. 3रा चालू झाला तर ते गोळ्या घेऊन झोपलेली आहे ना. आता कसं उठू मी तिले. तिच्यासोबत बोलायचं आहे ना. मला तिच्यासोबत बोलायचं आहे. आणि ते तिने आतापर्यंत लपून ठेवलं माझ्याजवळून. आज लवकर बोलून आण. ते गोळ्या फोळ्या जाऊ दे बोलून आण तिने बाहेर आण लवकर तिने बाहेर बोलव. थांब घाई नको करू. म्हणून तुला काही कोणती गोष्ट सांगायला पाहत नाही. झोपली आहे म्हणते ते. जाऊ दे ना गोळ्या घेतल्या असन तिनं तर. झोपली आहे ना. उद्या सकाळी तिच्यासोबत बोल का आहे का नाही तर. आणि तिले का नाही पोहोचून दे तिच्यावाल्या सासू सासऱ्याच्या घरी. तुले सांग तुम्ही कोणी असं राहते का गा. निर्मलाबाई मी ठेस विचार करून राहिली. हे ढोंड्याले आलती नाही. दोघे नवरा बायको ढोंड्याले आले नाही. आणि हिले फक्त 2 महिने झाले तर जवळ कसं काय इकडं आणून ठेवलं. हे 9 महिन्यापर्यंत डायरेक्ट
डिलेवरी आहे रे बा न मग का नाही 1-1.5 महिन्याच्या पहिले आता 8व्या महिन्यात म्हण का 9व्या महिन्या म्हण पोरगी आली तर काही नाही वाटत. लगेच दुसऱ्या महिन्यापासून कसं काय त्यानं जवळ इथं आणून ठेवलं. नाही नाही ह्या घरात पाहिजेच नाही माय. तू बोलावं तिले राणीले बोलाव तू बोलाव लवकर. अरे झोपली आहे म्हणते तर झोपू दे ना तिले. उद्या सकाळी बोल जो ना बाबू. अनिल उद्या सकाळी बोल तिले समजावून सांग. त्या मतानं ऐकते ते म्हणून मी तुले सांगितलं. झगडे गिगडे काही करू नको, मारमोदाड काही करू नको तिले पोरीले. जवान पोरगी आहे, गरोदर पोरगी आहे, मारू गिरू नको. आतापर्यंत तिने एकही चापट मारली नाही. याच्या नंतरही मी मारणार नाही तिले. पण मी तिले घरात ठेवत नाही. माझ्या घरात पाहिजेच नाही ती. माझ्या घरात पाहिजेच नाही, बिलकुल पाहिजेच नाही. अनिल भाऊ असं म्हणल्यानं होत असते का? असं म्हणल्यानं होत असते का माझ्या घरी पाहिजे नाही? उद्या सकाळी तू तिच्यासोबत बोल, तयारी करायला लाव, आज सासू सासऱ्याच्या घरी नेऊन दे. मग नाही तर काय, आता थांबून जा. उद्या सकाळी उठ आणि तिले चांगली गरम कर तू. चांगली काढ तिची वाली आणि तिले तिच्या सासू सासऱ्याच्या घरी नेऊन दे. अलग राहत होती ती पोरगी. सासू सासऱ्याच्या अलग निघाली होती. नवरा बरा आहे म्हणून बरा आहे त्या पोरीचा तो. तिच्या मनानं अलग निघाला थोय बी. नेट लागते रे त्या पोरीले, लय नेट लागते अनिल. काम नाही पाहिजे तिले. महाराणी नाव सारखा महाराणी सारखी वागते ते. कोणाच्या पोरीची जिंदगी खराब नाही झाली पाहिजे म्हणून सांगितलं मी तुले. त्या पोरीचे काही घराने थोडी सांगितले मी. सुधारली पाहिजे ती पोरगी जा वेळेवर म्हणून सांगितलं. थांब निर्मला बाई, उद्या सकाळी मी त्या जवायला बोलावतो आणि हिचं काय आहे काय नाही सर्व त्याच्यावाल्या समोर हिचं वाला मी काढतो आता. थांब.